हॅलो फ्रेंड्स, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीची इंग्लिशमधली कविता 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली. ही कविता लिहिली आहे पाब्लो नेरुडा यांनी, जे अतिशय प्रसिद्ध असे स्पॅनिश कवी आहेत. स्पेन देशामध्ये राहणारे कवी होते पाब्लो नेरुडा. कवितेचं नाव आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, ज्याचा मराठीत अर्थ बघितला तर तुम्ही हळूहळू मरू लागता, असा या कवितेच्या नावाचा अर्थ होतो. थोडंसं विचित्र वाटेल आणि हे नाव थोडंसं कदाचित नेमकं काय बाबा कवितेमध्ये असंही या नावावरून आपल्याला वाटू शकतं. पण नावाचा अर्थ थोडक्यात आपण एका गोष्टीमधून समजून घेऊ आणि मग मूळ कवितेकडे वळूयात. तर मित्रांनो, एक फार पूर्वीच्या काळी एक राजा होता आणि त्याचा एक तरुण असा राजकुमार होता, त्याचा मुलगा होता. पण तो राजकुमार सतत दुःखी असायचा आणि सतत आजारी असायचा. आता राजकुमारच म्हटल्यावरती त्याच्याकडे कुठल्याही गोष्टींची कमी नव्हती. त्याला जे हवं ते सतत मिळत होतं, परंतु तो सतत दुर्मुखलेला, चेहरा उतरवून बसलेला, सतत झोपून असायचा, नीट खायचा प्यायचा नाही, नीट कोणाशी बोलायचा नाही, काही करायचा नाही. आणि राजाने खूप प्रयत्न केले, वेगवेगळ्या वैद्यांना बोलवलं, अगदी दूरदेशीच्या अगदी प्रसिद्ध अशा वैद्यांना त्यांनी बोलवणं धाडलं, त्याचा राजकुमाराला दाखवलं, परंतु काही त्याचा उपयोग कशाचा झाला नाही. आणि शेवटी एक अतिशय हुशार अशी व्यक्ती, एक तपस्वी त्या राज्यामध्ये आले आणि मग राजाने त्यांना विनंती केली, तुम्ही माझ्या मुलाला जरा बघा, भेटा आणि सांगा त्याला काय झालं आहे. तर त्याच्याशी थोडंसं बोलल्यानंतर, त्याला बघितल्यानंतर ते तपस्वी राजाला बाजूला घेऊन आले आणि म्हणले की तुमच्या मुलाला काही झालेलं नाही आहे, तुमच्या मुलाला काही झालेलं नाही आहे, पण आपल्याला काहीच कसं होत नाही याच्या दुःखामुळे तो आजारी आहे. बाकी सगळ्यांना काही काही कसं होत असतं, आजारी पडतात, छान त्यांची काळजी घेतली जाते आणि त्यांना दुःख असतं काही ना काहीतरी गोष्टींचं. मला कसलंच दुःख नाही, याचं मला दुःख आहे आणि त्याला हे सांगता येत नाही, परंतु हे त्याचं दुखणं आहे आणि त्याच्यामुळे तो आजारी आहे. आता हे झालं त्या राजकुमाराचं. दुसरीकडे तुम्ही ग्रीक तत्त्वज्ञ होते एक सॉक्रेटिस, अतिशय प्रसिद्ध तत्त्वज्ञ होते, त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, सॉक्रेटिस. त्यांनी त्या काळी खूप भरपूर तत्त्वज्ञानामध्ये भरपूर संशोधन केलं, काम केलं, अनेक विषयांवरती लेखन केलं आणि खूप प्रसिद्ध झाले ते. परंतु त्यावेळेची जी लोकशाही पद्धत होती, त्यावेळेची जी राजवट होती, त्याला त्यांनी विरोध केला आणि त्यामुळे शेवटी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दुसऱ्या दिवशी फाशी देण्यात येणार होती आणि ते तुरुंगामध्ये होते आणि आदल्या रात्री तुरुंगामध्ये त्यांनी त्या तुरुंगातले जे गार्ड्स असतात, पहारेकरी, त्यांना विनंती केली की मला एक व्हायोलिन आणून द्या, मला शिकायचं आहे. ते म्हणले, अरे उद्या तर तू मरणार आहेस, उद्या तुला फाशी होणार आहे सकाळी, तुला काय करायचं आहे व्हायोलिन शिकून आता. तो म्हटला, ते मरणाचं उद्या बिद्या ठीक आहे ना, उद्या मरणार आहे ना, आज मी जिवंत आहे आणि आज मला शिकायचं आहे. या आयुष्यामध्ये मला जे काही करायचं होतं ते सगळं मी करून मोकळा झालो, या आनंदामध्ये मी मरेन. आणि त्यांनी खरोखर व्हायोलिन मिळवलं आणि त्या रात्रीमध्ये त्यांनी व्हायोलिन शिकायचा प्रयत्न केला आणि ते दुसऱ्या दिवशी फासावरती गेले. तर सांगायचा मुद्दा हा मित्रांनो, पहिल्या गोष्टीत तुम्ही बघितलं की सगळं काही असूनही, आयुष्य अगदी सुंदर असूनही, तो राजकुमार जणू काही एखाद्या मृत व्यक्तीसारखाच होता. जणू काही तो प्रत्येक क्षणी मरत होता. त्याच्या जिवंत असण्याचा काहीही फायदा कोणाला नव्हता, काहीही आनंद कोणाला होत नव्हता, त्याला स्वतःलाही नव्हता. आणि सॉक्रेटिसचा विचार केला तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा माणूस अगदी भरभरून जगत होता आणि त्याचा आनंद आणि त्याचा फायदा अनेकांना झाला, त्यांना स्वतःलाही झाला. तर जगणं म्हणजे काय आणि मरणं म्हणजे काय, यावरती खूप सुंदर विचार ही कविता मांडते. आणि कित्येक अशा गोष्टी आहेत की ज्या न केल्याने आपण जिवंतपणीच हळूहळू मरणाकडे वाटचाल करू लागतो किंवा मरू लागतो. त्या गोष्टींवरती कवीने अतिशय छान असं भाष्य केलेलं आहे. तर चला बघूयात, वाचूयात आणि समजून घेऊयात कविता 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. if म्हणजे जर, आणि या शब्दांचा आणि या वाक्यांचा अर्थ तुम्ही स्वतःही छान पद्धतीने लावू शकाल. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही जर प्रवास करत नाही आहात, तुम्ही जर वाचन करत नाही आहात, तुम्ही जर आयुष्याचे जे विविध आवाज आहेत ते ऐकत नाही आहात, साऊंड्स ऑफ लाईफ, आयुष्याचे विविध आवाज. आयुष्याचे आवाज म्हणजे काय मित्रांनो, की
जगत असताना आपल्या आजूबाजूला कित्येक गोष्टी घडत असतात. आपल्या आजूबाजूला हा भला मोठा निसर्ग असतो, पक्षी असतात, प्राणी असतात, पाऊस असतो, हवा आहे, ऊन आहे. या सगळ्या गोष्टींचं अस्तित्व आहे, त्यांचे आवाज आहेत, त्यांचे स्पर्श आहेत. या सगळ्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होत असतं आपल्या जगण्याच्या रोजच्या धावपळीमध्ये आणि रुटीनमध्ये. तर या सगळ्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करणारं हे वाक्य कवीने वापरलं आहे की साऊंड्स ऑफ लाईफ. म्हणजे थोडक्यात आयुष्यामधल्या ज्या खरोखर आनंददायी गोष्टी आहेत त्यांचे आवाज आपण ऐकत नाही. तर जर तुम्ही प्रवास करत नाही, जर तुम्ही वाचन करत नाही, जर तुम्ही आयुष्याचे आवाज ऐकत नाही, जर तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करत नाही, म्हणजेच स्वतःचं कौतुक, स्वतःची प्रशंसासुद्धा करणं गरजेचं असतं, जर तुम्ही ती करत नाही, देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. ॲप्रिशिएटचा दुसरा अर्थ असाही आहे की स्वतःलाच पाठिंबा देणं, स्वतःला पाठबळ देणं. आपण जे करतोय ते गरजेचं आहे आणि चांगलं आहे हे स्वतःला पण सांगण्याची गरज असते. इतरांनीच कौतुक करायचं असं नाही, स्वतःही स्वतःचं कौतुक अधूनमधून करण्याची गरज असते. तर जर तुम्ही ह्या गोष्टी करत नाही आहात तर तुम्ही हळूहळू मरू लागता. तुमच्यातलं जे माणूसपण आहे, तुमच्यातलं जे एक छान लहान मूल आहे जे सतत तुम्हाला आनंदी आणि उत्साही ठेवतं, त्याची हळूहळू मृत्यूकडे वाटचाल व्हायला लागते. आणि म्हणून कवी असं म्हणतात की ह्या गोष्टी जर तुम्ही करत नाही आहात देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. वेन यू किल युअर सेल्फ एस्टीम, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता बघा, प्रवास किंवा वाचन या गोष्टी त्या मानाने सोप्या आहेत आणि सहज होण्यासारख्या आहेत आणि या आपण बाह्य जगामध्ये करत असतो. परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या मनातल्या मनात त्या गोष्टींचा प्रवास चालू असतो. त्याबद्दल आता कवी थोडंसं खोलवर शिरतायत. वेन यू किल युअर सेल्फ एस्टीम. सेल्फ एस्टीम म्हणजे स्वाभिमान. इथे तुम्हाला खाली कोपऱ्यामध्ये सगळे अर्थ दिसत आहेत. स्वतःवरचा एक विश्वास असतो, स्वतःवरचं एक मानणं असतं स्वतःला. तर तो स्वाभिमान जर तुम्ही स्वतः संपवता आहात, छोट्या छोट्या चुका किंवा काही चुकीच्या अपेक्षा आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झालं की स्वतःला दोष देणं आणि तो दोष सतत स्वतःला देऊन सतत स्वतःला टोचून मनातल्या मनात बोलणं, अशासारख्या गोष्टी बऱ्याचदा आपल्या आतमध्ये चालू असतात, आपल्या कळत नकळतसुद्धा चालू असतात आणि त्यातून आपला जो स्वाभिमान आहे तो हळूहळू मारला जातो, स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागतो. आणि अशावेळी खरं तर आपल्याला मदतीची गरज असते. आपले कुटुंबीय, आपले मित्रमंडळी, आपले शिक्षक किंवा इतर समाजामधली मंडळी यांची मदत आपल्याला हवी असते. पण बऱ्याचदा आपण ती मदतही घेत नाही. आपण सांगायला लाजतो, विचारायला लाजतो, मदत हवी आहे हे सांगायला पण आपण लाजत असतो. तर आपण स्वतःचा स्वाभिमान जर मारून टाकतो अशा अनेक कारणांमुळे आणि त्याचवेळी मदतीची गरज असतानाही इतरांना स्वतःची मदत करू देत नाही. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, म्हणजे इतर मंडळी तुम्हाला मदत करायलाही तयार आहेत पण तुम्ही त्यांना मदत करू देत नाही आहात, तर अशावेळी काय होतं? यू स्टार्ट डाईंग स्लोली. खरोखर तुमची वाटचाल हळूहळू मृत्यूकडे व्हायला लागते. आणि म्हणून या गोष्टी नाही करायला हव्यात. परंतु हा विचार कवी म्हणत नाही आहेत. कवी असं नाही म्हणत आहेत तुम्ही हे करू नका. कवी आपल्याला हे सांगतायत की हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही हळूहळू मृत्यूकडे वाटचाल करू लागता. आणि बाजूला इमेजेस आहेत ज्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींची प्रतीकं दिसतील. प्रवास आहे, वाचन आहे, आयुष्याचे विविध आवाज आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आयुष्याला अर्थ देत असतात आणि तुम्ही जर या करत नाही आहात तर हळूहळू तुम्ही मृत्यूकडे वाटचाल करताय. पुढे जाऊयात. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स. स्लेव्ह म्हणजे गुलाम आणि हॅबिट्स म्हणजे सवयी. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स. वॉकिंग म्हणजे चालणं, एव्हरी डे म्हणजे दररोज आणि पाथ म्हणजे रस्ता. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स. वेअर म्हणजे परिधान करणे, घालणे. कलर्स तुम्हाला माहिती आहेत. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स. बघा, आपण आपल्या सवयींचे गुलाम बनत जातो. सवयी, चांगल्या सवयी असतातच आपल्याला, वाईट सवयी पण असतात. पण कुठलीही सवय असू द्या, आपण त्या सवयीचे गुलाम बनत जातो. त्या सवयीनुसारच प्रत्येक गोष्ट करू लागतो आणि थोडक्यात आपण स्वतःला एका चौकटीमध्ये बंदिस्त करून घेतो. जणू काही कडिकुलपामध्ये एका बॉक्समध्ये आपण स्वतःला फिट करून टाकतो आणि त्याच्या पलीकडे विचार करायची शक्ती आपली हळूहळू कमी होते. त्याच्या पलीकडे जाऊन नवीन काही करून बघण्याची जी आपली क्षमता असते ती कमी होते आणि त्यामुळे आपला स्वतःवरचा विश्वासही कमी होतो. तर म्हणून जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम बनत चाललेला आहात तर बघा बरं का, तुमची मृत्यूकडे वाटचाल होते आहे कदाचित. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स.
याचा अर्थ दोन्ही अर्थाने आहे की रोज फक्त एकाच वाटेने एकाच रस्त्याने चालत राहणं असा याचा सरळ सरळ अर्थ आहे. परंतु याचा दुसरा अर्थ असाही आहे की जे आपण सतत करत आलो आहोत तेच करणं आणि त्याच पद्धतीने करणं, नवीन काहीही न करून बघणं. जी वाट आजपर्यंत आपण चोखाळली नाही, ज्या वाटेला आपण जाऊन बघितलं नाही, जे एखादं नवीन काम नवीन गोष्ट करून बघितली नाही ती नाहीच करायची. जे जमतंय, जेवढं जमतं असं वाटतंय तेवढंच करत राहायचं असाही याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्ही सवयींचे गुलाम जर बनत जाताय आणि दररोज त्याच वाटेने चालत राहताय, दररोज त्याच गोष्टी करत राहताय, इफ यू डू नॉट चेंज युअर रूटीन म्हणजे आपला नित्यक्रम, तो जर तुम्ही अजिबात बदलत नाही आहात, अगदी काटेकोर घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावत राहायचं आणि ठराविक तेवढ्याच गोष्टी करायच्या, त्याच्या पलीकडे विचारही नाही करायचा, असं जर तुम्ही करत असाल, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, नुसतंच वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालणं असा अर्थ नाही मित्रांनो. तुम्ही वेगवेगळ्या रंगांना स्वतःच्या आयुष्यामध्ये स्थान द्या. प्रत्येक रंगाकडे पॉझिटिव्हली बघा, प्रत्येक रंग स्वीकारा. आणि ते रंग फक्त कपड्यांचे नसतील, ते रंग फक्त फुलांचे पानांचे नसतील, तर ते वेगवेगळ्या भावभावनांचे रंगही असतात, वेगवेगळ्या व्यक्तींचे रंग, त्यांच्या स्वभावांचे रंग असतात, ते तुम्ही स्वीकारायला हवेत. ते जर तुम्ही स्वीकारत नसाल, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, आपल्या ज्या व्यक्तींशी आपला परिचय नाही त्यांच्याशी आपण बोलतच नाही आहोत, म्हणजे नवीन परिचय आपण घडवतच नाही आहोत, आपण इतर व्यक्तींशी संवाद साधतच नाही आहोत. जर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असू, इफ यू आर डुईंग ऑल दीज थिंग्स, देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. बघा परत एकदा थोडक्यात अर्थ या कडव्याचा. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, तुम्ही सवयीचे गुलाम जर बनत जाताय, रोज त्याच रस्त्याने वाटचाल करताय, जर तुम्ही तुमचा नित्यक्रम बदलत नाही आहात, रूटीन बदलत नाही आहात, जर तुम्ही नवनवीन रंग वापरत नाही आहात, त्या रंगांना आपल्या आयुष्यामध्ये स्वीकारत नाही आहात, किंवा तुम्ही ज्या व्यक्तींना ओळखतच नाही त्यांच्याशी ओळख बनवण्याचा प्रयत्नही करत नाही आहात, त्यांच्याशी बोलतही नाही आहात, हे सगळं जर होत असेल, देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू मृत्यूकडे वाटचाल करताय. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, दोज विच मेक युअर आईज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट, यू स्टार्ट डाईंग स्लोली. खूप सुंदर असं हे म्हणणं आहे कवीचं. पुन्हा इथे खाली तुम्हाला अर्थ दिसत आहेत. पॅशन म्हणजे एखादी तीव्र किंवा उत्कट भावना. टर्ब्युलंट इमोशन्स, टर्ब्युलंट म्हणजे वादळी भावना. ग्लिसन म्हणजे अश्रूंनी आपले डोळे ओलावतात, त्याला ग्लिसन, आईज ग्लिसन असं म्हटलेलं आहे. तर बघा होतं आहे काय मित्रांनो, की आपण बऱ्याचदा भावनांना घाबरतो, रडण्याला घाबरतो, हारण्याला घाबरतो. खूप जास्त आनंद जरी झाला तरी भीती वाटते की अरे हा आनंद टिकेल की नाही, मध्येच काही वाईट घडेल का, अशासारखी भीती सतत मनामध्ये असते. एक मित्र, एक मैत्रीण हरवली म्हणून आपण अचानकपणे खूप निराश होऊन जातो आणि पुन्हा नवीन मैत्री करायलाच आपण नाही म्हणतो. तर आपण भावनांना घाबरतो, दुःखाला घाबरतो, आनंदालाही घाबरतो. तर हे किती वाईट आहे. या भावना आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा हिस्सा आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला जगणं हे शिकलं पाहिजे. पण हळूहळू आपण छोट्या मोठ्या अनुभवातून या गोष्टींना घाबरायला लागतो आणि स्वतःच्या मनाची दारं बंद करून घ्यायला लागतो. तर ते जर तुम्ही करत असाल, इफ यू अवॉइड म्हणजे टाळणे, फील म्हणजे जाणीव करून घेणे त्या भावनांची. तर इथे फील हा वर्ब म्हणून आलेला आहे, क्रियापद म्हणून आलेला आहे. फीलिंग्स म्हटलं तर ती भावना होते, फील म्हणजे जाणीव करून घेणे किंवा जाणवणे. तर आपण जर तीव्र उत्कट भावना आपण अवॉइड करतोय, जर टाळतो आहोत, टर्ब्युलंट इमोशन्स, वादळी भावना असतात कधी कधी, खूप राग, खूप दुःख, खूप निराशा, खूप आनंद, आणि या वादळी ज्या भावना असतात त्या बऱ्याचदा आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतात. तुम्ही अनुभवलं असेल, अतिशय दुःखाच्या क्षणी असू द्यात किंवा अतिशय आनंदाच्या क्षणी आपल्या हातापायाला थोडासा कंप सुटतो, हातपाय थोडेसे कापायला लागतात, अंगावरती काटा येतो, डोळ्यांमध्ये अश्रू येतात आणि या सगळ्या भावनांचा आवेग आपल्या शरीरामध्ये अनेक पद्धतीने दिसतो. आणि या सगळ्या भावना आणि या सगळ्या भावनांची जी वादळं आहेत यांना जर तुम्ही टाळायला लागलात, अशा भावना, अशा उत्कट तीव्र भावना ज्या खरोखर तुम्हाला माणूस म्हणून जिवंत असल्याची जाणीव करून देतात, तुमच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू येतात, आनंदाने सुद्धा, दुःखाने सुद्धा, अशा गोष्टी जेव्हा तुमचं हृदय अगदी जोरजोराने धडधडतं अँड युअर हार्ट बीट्स फास्ट, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अवॉइड करत असाल मित्रांनो, या गोष्टी जर तुम्ही टाळत असाल, देन यू स्टार्ट डाईंग स्लोली, असं कवी म्हणतात, पाब्लो नेरुडा असं म्हणतात. तर पुढे जाऊयात.
आता हा शेवटचा भाग या कवितेचा. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव्ह. बघा, बदल हा फार महत्त्वाचा आहे. जर तुम्ही समाधानी नाही आहात तुमच्या कामामध्ये, किंवा लव्ह म्हणजे थोडक्यात तुमचे नातेसंबंध, लव्ह म्हणजे फक्त प्रेम किंवा फक्त मुलामुलीमधलं किंवा नवरा बायकोमधलंच नाही, तर एकूणच तुमच्या आजूबाजूची माणसं आणि तुमच्या आजूबाजूची नातीसंबंध किंवा मित्र, हे सगळे लोक त्यामध्ये येतात. तर तुम्ही समाधानी नाही आहात, तुम्ही शांत नाही आहात, तुम्ही खुश नाही आहात तुमच्या कामावरती, आजूबाजूच्या व्यक्तींवरती, आणि तुम्ही त्यामध्ये जर काहीच बदल घडवून आणत नसाल तर काय होतं? यू स्टार्ट डाईंग स्लोली. असं पुढे थोडक्यात ती ओळ तिथे नाही आहे, पण तो अर्थ तिथे आहे की जर जिथे बदल आवश्यक आहे कामामध्ये, माणसांमध्ये, नात्यांमध्ये, वागण्यामध्ये, तो जर आपण करत नाही आहोत तर आपण मृत्यूकडे वाटचाल करतो आहोत. इफ यू डू नॉट रिस्क वॉट इज सेफ फॉर दी अनसर्टन, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम. रिस्क म्हणजे धोका, सेफ म्हणजे सुरक्षित, आणि अनसर्टन म्हणजे अनिश्चित, ज्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. ड्रीम म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपलं स्वप्न. स्वप्न म्हणजे जे झोपेत बघतो ते नाही, तर आपण जे ध्येय ठरवतो, जे उद्दिष्ट ठरवतो, त्याला आपण इथे स्वप्न या अर्थाने बघतो आहोत. तर जे सेफ आहे, जे सुरक्षित आहे, जे आजपर्यंत आपण करत आलो, जे जमतं तेवढंच करायचं, कारण की नवीन करण्यामध्ये धोका आहे. नवीन एखादी गोष्ट करून बघण्यामध्ये कदाचित आपण चुकू, आपण पडू, धडपडू, लोक आपल्याला हसतील, आपले टिंगल करतील, आणि ह्या सगळ्या भीतीमुळे आपण अनिश्चितता आपल्याला वाटत असते की आपल्याला हे जमेल की नाही, मी हे करू की नाही. आणि ही सगळ्या वयांमध्ये वाटते मित्रांनो. तुम्ही आता ज्या वयामध्ये आहात, शाळकरी वयामध्ये, त्या वयातही ही भीती आपल्या मनाच्या सोबत असते. मोठं झाल्यानंतर नोकरीमध्ये असताना, कामात असतानाही ही भीती सोबत असते, आणि ती शेवटपर्यंत राहते. आणि खऱ्या अर्थाने या भीतीमुळेच माणसं भरभरून जगू शकत नाहीत. तर इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर दी अनसर्टन, जे नवीन आहे, जे अनिश्चित आहे, पण जे कदाचित करून बघितलं पाहिजे, ते आपण करत नाही आहोत, कारण की आपण आपली सुरक्षितता गमावू इच्छित नाही. आपण भीती आपल्या मनामध्ये आहे कसली? चुकण्याची, हारण्याची, फेल्युअरची आपल्या मनामध्ये भीती आहे, आणि म्हणून आपण तो धोका पत्करत नाही. आणि इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, आणि म्हणूनच एखादं नवीन, एखादं सुंदर असं स्वप्न जरी असलं तरी आपण त्या स्वप्नाचा पाठपुरावा करत नाही, आपण त्यासाठी प्रयत्न करत नाही, तर काय होतं आहे? देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही पुन्हा मृत्यूकडे वाटचाल करू लागता. आणि शेवटचा स्टॅन्झा जो कवीने थोडासा अर्धवट ठेवलेला आहे, पण ते आपले विचार आणि आपल्या कुशलतेने आपण तो पूर्ण करायचा आहे. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲट लीस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. इथे कवी येऊन थांबलेले आहेत, आणि पुढे पुन्हा आपण जोडू शकतो यू स्टार्ट डाईंग स्लोली. पण मुळात या 4 ओळींचा अर्थ फार वेगळा होतो, जो समजून घेऊयात. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला अलाव करत नाही, तुम्ही स्वतःला परवानगी देत नाही. कसली? ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, तुमच्या आयुष्यामध्ये किमान एकदा तरी कसली परवानगी देत नाही आहात तुम्ही? टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. सेन्सिबल ॲडवाईस म्हणजे शहाणपणाचा सल्ला, जो आपल्याला बरीच मंडळी देत असतात. काय करणं बरोबर आहे, काय करणं चुकीचं आहे, नेमकं कशात शहाणपण आहे बाबा, हे आपल्याला आपली मोठी मंडळी, आजूबाजूची वडीलधारी मंडळी, किंवा अगदी वडीलधारीच असायला पाहिजेत असं नाही, सल्ला आपल्याला सगळेजण देत असतात. तर बऱ्याचदा तो सल्ला हा शहाणपणाचा सल्ला असतो, की असं करण्यामध्ये धोका आहे, हे करू नको, असा तो सल्ला असतो. पण किमान एकदा तरी तुम्ही स्वतःला त्या सल्ल्यापासून दूर घेऊन जा, त्या सल्ल्यापासून तुम्ही दूर पळा. आणि तुम्ही जर तसं स्वतःला ती परवानगी देत नाही, त्या सल्ल्यापासून दूर जाण्याची परवानगी देत नाही आहात, देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे काय? शहाणपणाच्या सल्ल्यापासून दूर पळायचं, आणि तुम्ही जर दूर पळत नाही आहात तर याचा अर्थ तुम्ही मरायला लागता. म्हणजे काय? तर ह्याचा अर्थ असा आहे की शहाणपणाचा सल्ला ही बऱ्याचदा ज्या व्यक्ती ह्या अनिश्चिततेला घाबरतात, बदल करण्याला घाबरतात, नवीन गोष्टी स्वीकारायला घाबरतात, अशाच पद्धतीच्या व्यक्तींकडून बऱ्याचदा हे सल्ले येत असतात. किंवा ती व्यक्ती जरी तशी नसली तरी तो सल्ला बऱ्याचदा असा असतो की जो बदल होण्यापासून थांबवतो, नवीन काही गोष्ट करण्यापासून आपल्याला थांबवणारा तो सल्ला असतो. वरवर शहाणपणाचा वाटतो, परंतु बऱ्याचदा आपण आजूबाजूला उदाहरणं बघतो की तो धोका पत्करल्याने ती माणसं फार वेगळं काहीतरी बनतात, वेगळं काहीतरी करतात, आणि संपूर्ण जगाला त्याचा फायदा होतो. तर तो सल्ला त्यावेळी शहाणपणाचा वाटत असला तरी
त्यातला धोका असल्यामुळे तो शहाणपणाचा वाटतो लोकांना, पण तो धोका पत्करला आणि त्यावरती काम केलं तर बऱ्याचदा संपूर्ण मानवजातीचं कल्याण होऊ शकतं. निकोला टेस्लांना सांगितलं होतं की इलेक्ट्रिसिटीवर काम करू नका, धोकादायक आहे. थॉमस एडिसनला जेव्हा त्यांनी जेव्हा बल्ब बनवण्याचा प्रयत्न केला तर 1000 प्रयोग फसले त्यांचे, 1000 वेळा त्यांचा प्रयोग फसला. त्यांच्याबरोबर त्यांची संपूर्ण टीम फसली, अनेकदा त्यांचा जीव धोक्यात आला आणि लोकांनी त्यांना अनेकदा वेड्यात काढलं. आईन्स्टाईनला अनेकांनी वेड्यात काढलं. अहो, गॅलिलिओ ज्यांनी सांगितलं की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, जे आता तुम्हाला आम्हाला सत्य आहे, आपल्याला माहिती आहे, आपण स्वीकारलं आहे. पण ज्या काळी लोकांना माहीत नव्हतं त्यावेळी लोकांनी त्याला वेड्यात काढलं. नुसतं वेड्यात नाही काढलं तर त्याला मृत्यूदंड ठोठावला गेला. पण तो शेवटपर्यंत त्याच्या मतावरती ठाम होता की नाही, हेच सत्य आहे. तर शहाणपणाचा सल्ला त्यावेळी शहाणपणाचा वाटू शकतो, पण बऱ्याचदा तो मानवजातीच्या आणि आपल्या स्वतःच्या भरभराटीसाठी, कल्याणासाठी त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला जे मनापासून करावंसं वाटतंय, जे योग्य वाटतंय ते करण्याची पण गरज असते. त्यातला धोका पत्करून तो प्रयत्न करण्याची गरज असते आणि म्हणून त्या शहाणपणाच्या सल्ल्यापासून दूर पळावं लागतं कधी कधी. हा त्याचा अर्थ आहे आणि हा कवीला इथे अभिप्रेत आहे, हा कवीला इथे सांगायचा आहे. तर म्हणून तुम्ही जर बदल करत नाही आहात, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जेव्हा तुम्ही सॅटिस्फाईड, समाधानी नाही आहात तुमच्या कामामध्ये, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये, तुमच्या नातेसंबंधांमध्ये, जिथे बदलाची गरज आहे तिथे तुम्ही बदल करत नाही आहात, जे सुरक्षित वाटत आलं आहे, सेफ वाटत आलं आहे, ते तुम्ही सोडायची तयारी दाखवत नाही आहात कारण की अनिश्चिततेची भीती वाटते, अनसर्टन गोष्टी आहेत, त्या तुम्ही त्यासाठी धोक्यात घालू इच्छित नाही स्वतःला, आणि म्हणून तुम्ही एखाद्या स्वप्नाचा सुद्धा पाठपुरावा करत नाही, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम. जे स्वप्न कदाचित आपल्याला शहाणपणाचा सल्ला लोक देत आहेत की हे करू नकोस, पण कदाचित ते करणं फार गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे आणि आपल्याला ते करून बघायचं आहे. कदाचित मी चुकलो तरी चालेल, हारलो तरी चालेल, मी पुन्हा नव्याने सुरुवात करेन, मी वेगळं काहीतरी करेन, ही भावना घेऊन त्या सल्ल्यापासून दूर जाणं गरजेचं असतं. आणि हे जर आपण स्वतःला करू दिलं नाही तर आपण निश्चितच मृत्यूकडे वाटचाल करतो. यू स्टार्ट डाईंग स्लोली. इथे येऊन कवीनी ही कविता पूर्ण केलेली आहे, किंवा हा शेवटचा पाठ आपण समजून घेऊन पूर्ण करायचा आहे. तर अशी ही कविता फार वेगळ्या अर्थाने, फार वेगळ्या पद्धतीने लिहिलेली. आणि जसं मी म्हटलं की पाब्लो नेरुडा हे स्पॅनिश कवी होते, तर त्याचा हा इंग्रजी अनुवाद आपल्यासमोर आलेला आहे. आणि अतिशय सुंदर विचार, आयुष्याबद्दलचे अतिशय महत्त्वाचे विचार जे या वयामध्ये आपण समजून घ्यायला हवेत, ते विचार आपल्याला या कवितेमधून आणि अशासारख्या अनेक कवितांमधून आणि धड्यांमधून मिळत आहेत. तर नक्कीच या कवितेचा अर्थही आपण समजून घेतो आहोत. पण यावरती विचार करायला हवा मित्रांनो. ह्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये आपण करतोय का, किंवा काही चुका आपल्याकडूनही होत आहेत का, आपण काही गोष्टी ज्या चांगल्या आहेत, जे चांगले बदल आहेत ते करायला आपण घाबरतोय का, याचा विचार आता आपण करणं गरजेचं आहे. आणि कविता समजून घेऊन त्याची प्रश्नोत्तरं तर आपण करणारच आहोत, पण त्यातला जर आपण मेसेज, त्यातली शिकवण जर लक्षात घेतली तर माणूस म्हणून आपल्याला निश्चितच स्वतःला बदलता येईल, अजून सुधारता येईल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. तर आय होप की तुम्हाला कविता समजली असेल, आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल. तर निश्चितच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करून नोटिफिकेशनसुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्रश्नोत्तराचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवून लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करू. तोपर्यंत शिकत राहा, आनंदी राहा. टेक केअर.